तुमच्या कॅम्पसमध्ये तुमच्या गावामध्ये उद्योजकता विकास यात्रा। स्वावलंबी भारत अभियान उद्योजकता विकास यात्रा। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रम करताना उद्योजकतेचे जाळे सर्वदूर पसरवण्यासाठी स्वावलंबी भारत अभियान कार्यरत आहे। संपूर्ण देशभर औद्योगिक क्षेत्रासंदर्भात प्रोत्साहन व विविध रोजगार विषयक शासकीय योजना अधिकाधिक प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे या प्रमुख उद्देशासोबत स्वावलंबी भारत अभियानांतर्गत दिनांक 21 ऑगस्ट 2023 पासून पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये उद्योजकता विकास यात्रा होत आहे। सेवा वस्ती क्षेत्रातील एकूण 87 तालुके केंद्रे, 9 महापालिका क्षेत्रे, 1500 गावे, त्यामध्ये येणारे वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवस्थापनशास्त्र, कृषी, महिला महाविद्यालय, 3 लाखाहून अधिक विद्यार्थी, MIDC क्षेत्र, महिला बचत गट, शेतकरी समूह, उद्योजक इत्यादी नागरिकांपर्यंत यात्रेचे माध्यमातून पोहोचवणे उद्दिष्ट आहे। मुलांनी उद्योग क्षेत्रामध्ये उतरावं यासाठी सरकार या योजना राबवत आहे। गव्हर्नमेंट तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठल्या गोष्टीचं प्रोत्साहन देऊ शकतं। तुम्हाला PMEGP, CMEGP, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मुद्रा लोन ह्या शासकीय आर्थिक योजना झाल्या। त्यानंतर उद्योग चालू करण्यासाठी लागत असलेलं महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन असतं। मार्गदर्शन त्या उद्योजकाविषयी असलेली माहिती असेल, तो उद्योग कसा करावा या संदर्भात विविध शासकीय योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्किल इंडिया, स्टार्टअप अँड स्टँडअप इंडिया, मंथन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विविध लघु उद्योग, विविध कल्पना, इक्युबेशन सेंटर, भौगोलिक क्षेत्रानुसार व आवश्यकतेनुसार उद्योगांची माहिती, पेटंट, MSME कर्ज योजना, मुद्रा लोन योजना इत्यादी शासकीय योजनांची माहिती, पदवीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप इनोव्हेशन व स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रम, उद्योजकतेची संस्कृती वाढवणे या सर्व विषयांना घेऊन उद्योजकता प्रोत्साहन संमेलने, प्रदर्शने, चित्रफित, व्याख्याने, चर्चासत्र व माहितीपत्रके इत्यादी सर्वांच्या माध्यमातून ही उद्योजकता विकास यात्रा होत आहे। शिक्षणातून संस्कारित आणि उद्यमशील छात्र हवा। आज देश तांत्रिकदृष्ट्या प्रगतीपथावर असला तरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली असली तरीही देशातील 20% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे। रोजगारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय भारताची आर्थिक प्रगती होणार नाही हे जाणून स्वावलंबी भारत अभियान भारतातील सर्व राज्यात व जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे। 1 जानेवारी 2022 रोजी या अभियानाची घोषणा करण्यात आली व आज त्यासाठी देशातील 20 सहयोगी संस्था सहकार्य लाभत आहे। भारताची ताकद म्हणजे युवा शक्ती। 15 ते 29 वयोगटातील 36 कोटी तरुण भारत देशात आहे। भारताचे अर्थचक्र जलद गतीने फिरण्यासाठी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तरुण तयार करण्याचे गरजेचे आहे। आज नोकरी मिळवणे दुर्मिळ झाले आहे। नोकरी मिळाली तर मनासारखी मिळत नाही व मनासारखी मिळाली तर टिकत नाही। म्हणून तरुणांनी उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप, लघुउद्योग, स्वयंरोजगार इत्यादी सुरू करणे ही काळाची गरज आहे। यासाठी स्वावलंबी भारत अभियान तर्फे पुढील कार्यांवर भर दिला आहे। तरुणांची व कुटुंबाची मानसिकता व्यवसायासाठी तयार करण्यासाठी उद्योजकता प्रोत्साहन संमेलने महाविद्यालयामध्ये घेणे, त्यानंतर रोजगार सृजन केंद्रे स्थापित करून त्यातील सर्व सेवा पुरवणे, जसे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी रोजगार सृजन केंद्रातर्फे मार्गदर्शन करणे, रोजगार मेळावे भरवणे, सरकारी योजना व बँकांची योजनांची माहिती देणे, बँक पद्धतीच्या कर्ज मेळावे भरवणे, सहकारी संघटना सहाय्याने उत्पादकाच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन। चला तर मग उद्योग व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यासाठी रोजगार सृजन केंद्राला जरूर भेट द्या। सर्व मार्गदर्शन व सल्ला मोफत उपलब्ध आहे। त्यासाठी आपण संकेतस्थळावर खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी।
पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.